रद्द झालेलं राजकीय आरक्षण याच्यावरून बरेचसे काही आंदोलन सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. इतिहास म्हणून सांगतो, व्ही.पी. सिंग त्यावेळचे प्रधानमंत्री यांनी मंडल आयोग अवॉर्ड स्वीकारल्यानंतर आणि ओबीसींना आरक्षण द्यायचं ठरल्यानंतर भारत सरकारतर्फे त्याच्यानंतर काही दिवसांनी मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलो आणि मग काँग्रेसमध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 94 साली जालन्याला समता परिषदेची एक मोठी रॅली झाली. त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांपासून सगळे पवारसाहेब वगैरे सगळे हजर होते आणि एकच मागणी झाली की मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये ताबडतोब लागू करा. आणि पवारसाहेबांनी 1-2 महिन्यामध्येच शिक्षणामध्ये मंडल आयोग लागू केला, 27% दिले, नोकरीमध्ये दिले आणि राजकीय आरक्षणसुद्धा दिलं, ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिका महापौरांपर्यंत. आणि मग गेली जे आहे त्याप्रमाणे काही नियमामध्ये रूल्स कायद्यांमध्ये काय बदल करायचे ते करत गेले. गेली 27 वर्ष कमी जास्त हे आरक्षण सगळ्यांना मिळतं आहे राज्यामध्ये. आणि हे आरक्षण व्ही.पी. सिंग यांनी जाहीर केल्यानंतर देशामध्ये हे आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आणि पवारसाहेब हे पहिले मुख्यमंत्री. आता त्यानंतर जे आहे 2010 मध्ये एक केस झाली आणि ती केस के. कृष्णमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेस त्यांच्या बेंच समोर ती केस होती. आता हे जे आरक्षण जे आहे हे आपण लागू केलं होतं राजीव गांधी आणि नरसिंहराव यांनी केलेले 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती झाली आणि नंतर जे आहे अवॉर्ड ॲक्सेप्ट करण्यात आला होता आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे मिळालं. तर 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाचा के. कृष्णमूर्ती हा निकाल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ट्रिपल टेस्टचा आदेश दिला. त्रिसूत्री. ती त्रिसूत्री काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सगळे कागद देणार आहे, परंतु जे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे की काय काय आहे. ह्या त्रिसूत्रीमध्ये आहे की ओबीसीचं आरक्षण मंजूर, परंतु त्यांचा डाटा गोळा करायला पाहिजे. आणि तो डाटा गोळा करायचा असेल आयोग निर्माण करून इम्पिरिकल डाटा गोळा करा, नंबर 1. नंबर 2, त्या ब्लॉकमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं. आणि नंतर जे उरेल, समजा त्यांना 40% देऊन झालं तर 10%, 45 देऊन टाकलं तर 5%, 20% जर त्यांना वाट्याला आलं तर 30%. उरलेलं आरक्षण जे आहे हे ओबीसींना देण्यात यावं. आणि तिसरी टेस्ट होती, हे सगळं देताना 50%च्या वरती जाता कामा नये, ही तिसरी टेस्ट. आता हा निकाल त्यांचा आला, आम्हाला लक्षात आलं, त्यावेळेला समीर भुजबळ खासदार होते, त्यांच्याही लक्षात आलं की असं असा. आणि मग समता परिषदेच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की आता जी दशवार्षिक जनगणना होणार आहे सेन्सस कमिशनरकडून देशाची, त्याच्यामध्ये ओबीसीचा जनगणना करा, असा सुप्रीम कोर्टाने केंद्राला डायरेक्शन द्यावे, सांगावं किंवा द्या, त्या तुमच्या जनगणनेमध्ये सहभागी करा. ती केस चालू झाली. दरम्यानच्या काळामध्ये एक अशासकीय ठराव समीर भुजबळ यांनी तयार केला आणि आम्ही मग ते सगळं अर्थात दिल्लीमध्ये सगळ्यांना लॉबिंग केलं. मुंडे साहेब
ताबडतोब पुढे आले आणि त्यांनी पक्ष काय म्हणतो हे न पाहता त्यांनी सांगितलं हे आरक्षण हे जनगणना झाली पाहिजे. त्यांचे शब्द होते की शेळी मेंढ्यांचे होते तर आमचं का होत नाही, आमची जनगणना करा. 100पेक्षा जास्त खासदारांचा एक दबाव गट निर्माण झाला. पवार साहेबांच्या ते अर्थ पवार साहेब त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि पवार साहेबांनी जो आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ओबीसी जनगणनेचा आग्रह धरला. मंत्रिमंडळात त्यावेळेला पवार साहेब होते आणि मग लोकसभेत येऊन प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलं की आम्ही जनगणना करतो आणि एकमुखानं लोकसभेमध्ये त्याला मंजुरात देण्यात आले. मात्र ही जनगणना जी आहे ही नेहमीची जनगणना जे करतात सेन्सस कमिशनर, जनगणना आयुक्त, ज्यांना अधिकार आहे, म्हणजे चुकीची माहिती जर तुम्ही दिली तुमची तर त्याला सजा आहे, दंड आहे, तिथून न करता ती वेगळी त्यांनी केली आणि ही जनगणना जी आहे ओबीसीची ती ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून केली. ती जनगणना ताबडतोब आमच्या लक्षात आली असती कारण तो पब्लिक डोमेनमध्ये ते आहे, सगळ्यांना माहिती आहे किती कोण आहेत ते, पण त्यांनी ती RDDच्या माध्यमातून केली आणि तो RDDच्या माध्यमातून हा सगळा एम्पिरिकल डाटा जो आहे हा गावामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास आणि शहरामध्ये नागरी विकास खात्यांनी हा डाटा जमा केला. आता हे काम जे आहे 2011 ते साधारणपणे 2014पर्यंत ते चाललं. आता 2014ला जो काही डाटा आला त्यावेळेस मोदी साहेबांचं सरकार आणि मग दरम्यानच्या काळामध्ये 2017मध्ये कोर्टामध्ये गेलं कोणी आणि ही जी काय ओबीसीचं आरक्षण जे आहे हे 50%च्या वरती होता कामाने काही ठिकाणी ते होतं 4-5 जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर ट्रिपल टेस्टने ते आहे दिलं गेलं नाही म्हणून काही गोष्टी मांडण्यात आल्या. 2 वर्षानंतर केस फडणवीस साहेबांच्या काळात 17 साली दाखल करण्यात आली. 2019मध्ये हे त्यांनी ताबडतोब घाईघाईने जे आहे ठरवलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि नंतर त्यांनी जे एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाला खरं म्हणजे फार थातूरमातूर अध्यादेश, कारण त्याच्यामध्ये जी मगाशी मी ट्रिपल टेस्ट सांगितली ती झाल्याशिवाय तो अध्यादेशाचा काहीच उपयोग होणार नव्हता. हा अध्यादेश पण मी जोडलेला आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ओबीसीच्या संख्येच्या प्रमाणात देऊ. या अध्यादेशाची कॉपी तुमच्याकडे येईल, देतो. आता जनगणना त्यांच्याकडे नाही, संख्याच नाही, मग करणार काय? आणि मग हा 31 जुलैला आदेश काढला आणि त्यानंतर ताबडतोब खरं म्हणजे अध्यादेश काढल्यानंतर 4 महिने फडणवीस साहेबांचं सरकार होतं. विशेष अधिवेशन बोलून कायद्यात रूपांतर करता आलं असतं. 5 वर्षात फडणवीसांनी 15 अधिवेशनं घेतली. 31 जुलैला 19ला अध्यादेश काढण्याऐवजी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून ओबीसी आरक्षणाचा कायदा करता आला असता, ते काही केलं नाही. परंतु हे जरी केलं असतं तरी तो कायदा टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्टचा जो आहे भाग लक्षात घेतलेला नाही. के कृष्णमूर्तीच्या निकाल 5 न्यायाधीशांचा तो जो त्याप्रमाणे हे काही झालं नाही आणि मग ताबडतोब कधी अध्यादेश म्हणतोय की लोकसंख्याच्या आधारे ओबीसीचं आरक्षण देणार आणि सरकार लोकसंख्या म्हणजे एम्पिरिकल डाटा सरकारकडे नाही म्हणून त्यांनी केंद्राकडे मागितलं आणि केंद्राने मिळालं नाही आणि स्वतःही 5 वर्षात तो जमा केला नाही आणि शेवटी जे आहे हा दुर्दैवी निकाल आला. मी तुम्हाला जे देणार आहे त्याच्यामध्ये हा अध्यादेश जोडलेला आहे. शेवटच्या सेकंड लास्ट पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये संख्येच्या प्रमाणात देऊ म्हणून सांगितलं.
हे त्यांनी, आणि ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. 31 जुलैला हा अध्यादेश झाल्याबरोबर 1 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेबांनी जे आहे पत्र लिहिले नीती आयोगाला की आम्हाला हे सगळं जे आहे ताबडतोब पाहिजे आहे. Therefore, I request you to kindly direct the concerned officials to share the whole unit level data of Maharashtra containing only geographical caste category, caste name असं जे आहे त्यांनी म्हटलं, म्हणजे डाटा हा आमच्याकडे द्या असं त्यांनी दुसऱ्या दिवशी ताबडतोब नीती आयोगाचे राजीव कुमार व्हाईस चेअरमन यांना लिहिलं. ताबडतोब नंतर 24 सप्टेंबरला सेक्रेटरी असीम गुप्ता यांनी जॉईंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस यांना पत्र लिहिलं की हा डाटा तुमच्याकडे आहे, तुम्ही द्या. कारण रजिस्ट्रार जनरल जो आहे सेन्सस कमिशनचे रजिस्ट्रार जनरल त्यांनासुद्धा त्यांनी लिहिलं की हा डाटा तुम्ही आम्हाला द्या. पण रजिस्ट्रार जनरलने सांगितलं की हा डाटा जो आहे त्याने असं म्हटलं की द SECC म्हणजे सोशल इकॉनॉमिक सेन्सस कास्ट सेन्सस डाटा एक्सक्लुडिंग द रिलीजन अँड कास्ट डेटा हॅज बीन फायनलाइज्ड अँड पब्लिश्ड बाय MORD अँड MOHUPA in 2016. The raw caste data has been handed over by this office to the Minister of Social Justice and Empowerment, who is the nodal ministry for this work. The MOS J&E has informed an expert group has formed the expert group of classification and categorization of caste data and in consultation with the Ministry of Tribal Affairs वगैरे वगैरे. म्हणजे त्यांचं म्हणणं आम्ही ते सोशल जस्टिसकडे दिलं. सोशल ह्या सेक्रेटरीनी विवेक जोशी रजिस्ट्रार ऑफ जनरलला परत लिहिलं की आम्हाला हा डाटा द्या. त्याने सांगितलं ते सोशल जस्टिसकडे दिलेलं आहे. सोशल जस्टिसचे त्यावेळेचे मंत्री होते थावरचंद गेहलोत यांना पंकजाताई मुंडेंनी पत्र लिहिलं. काय लिहिलं? I therefore request you to kindly direct the concerned officials to share the whole unit level data of Maharashtra containing the geographical identification वगैरह वगैरह without this. This will be enable us to calculate district, block and Gram Panchayat level population of BCC. The data will be kept confidential वगैरे. पुढे त्याने असं म्हटलेलं आहे, Honorable Supreme Court has given us a time period of 8 weeks to intimate information on the caste category wise population for all Jilla Parishad, Panchayat Samiti, Election Commission. Hence, you are requested to expedite. म्हणजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं 8च आठवडे आहे, तुम्ही आम्हाला हे ताबडतोब द्या. पंकजाताईंनी रामदास आठवलेंना पण ते पत्र लिहिलं, कारण ते राज्यमंत्री होते. हे सगळे पत्र तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट म्हणजे थावरचंद गेहलोत आणि आठवले साहेबांचं डिपार्टमेंट. I am directed to refer to your email dated so and so on the above mentioned subject and to say that the department is not the nodal agency of the central government for publishing the social economic caste survey. The data is not available with the department. Therefore, you are requested to contact the Registrar General of India directly for getting the desired information. म्हणजे हे म्हणतात रजिस्ट्रार जनरलकडे जा. रजिस्ट्रार जनरल म्हणतात सोशल जस्टिस डिपार्टमेंटकडे जा. हे असं सगळं चाललेलं आहे. परत त्याच्यापुढे पत्र आहे अंडर सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस. त्यांनी तेच म्हणाले की इन व्ह्यू ऑफ द लेटर ऑफ RGI म्हणजे रजिस्ट्रार जनरल, म्हणजे रजिस्ट्रार जनरलने म्हटलं होतं ना की ते नोडल एजन्सी आहेत,
ते म्हणतात इन व्ह्यू ऑफ द अबव लेटर ऑफ RGI म्हणजे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, दिस डिपार्टमेंट इज नॉट इन अ पोझिशन टू प्रोव्हाइड द रॉ डेटा. देऊ शकतच नाही म्हणून सांगितलं. आता प्रश्न असा आहे की हे सगळं फडणवीस साहेब आणि तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेला पंकजाताईपासून सगळ्यांनी, एक तर पंकजाताई मुंडे, आता याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, एक तर 5 वर्ष काही केलं नाही, 17मध्ये केस झाले, 2-3 वर्ष तुमच्या ताब्यात होतं, तुमचा ओबीसीचा आयोग होता, कोविड त्यावेळेला नव्हता, ताबडतोब तुम्हाला करता आलं असतं, पण तुम्ही ते केलं नाही. तुम्ही एकदम 1 जुलै 19 पर्यंत थांबलात आणि त्यानंतर जो आहे भारत सरकारकडे डाटा मागायला सुरुवात केली. हे खरं आहे की नंतर मग आमचं सरकार आलं, पण आमचं सरकार आलं आणि कोविड आला. मला सांगा, या कोविडच्या परिस्थितीमध्ये डाटा गोळा करणं शक्य होतं? लॉकडाऊन चालू आहे, आजसुद्धा ते शक्य नाही, आजसुद्धा ते शक्य नाही. आणि म्हणूनच भारत सरकारचा जो नेहमीची जी जनगणना आहे ती सुद्धा अजून सुरू झाली नाही, कारण गावागावामध्ये लोक जाऊ शकत नाही आणि डाटा गोळा करून आणू शकत नाही. त्यामुळे हा डाटा जो आहे भारत सरकारकडे जो तयार आहे तो आम्हाला द्यावा अशी विनंती फडणवीस साहेबांनी पण केली. आम्ही कोर्टाला सांगितलं की तो डाटा त्यांच्याकडे मागा. कोर्टाने सांगितलं तुम्ही आणि केंद्र सरकार पाहून घ्या, डाटाशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. आता या डाटा नसल्यामुळे जर निवडणुका जर झाल्या सगळ्या, तर जवळजवळ 55,000 ते 56,000 ओबीसी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद आणि महापौरांपर्यंत ह्या जागा त्याच्यावर बाधित होणार आहे. आणि हे लक्षात घ्या, ओबीसी म्हणजे कोण आहे? VJNT म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी अबकड सगळे जो वर्ग, हे सगळे ओबीसी आहे. असं काही समजू नका की फक्त 2-3 जाती मोठ्या आहेत. हे सगळ्या जवळजवळ 450-500 जाती आहेत. या सगळ्यांना मिळणारं जे आरक्षण होतं, राजकीय आरक्षण, हे जे आहे त्याच्यावर आज बाधा निर्माण झालेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही एक ठरवलं आहे की म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सगळे जे आहेत, अशोक चव्हाण वगैरे सगळे तिथे गेले. मोदी साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी ही बाजू मांडली. त्यांनासुद्धा कल्पना नव्हती, कारण हा निकाल देशाला लागू झाला, अजून इतर राज्यांना त्याची कल्पना नाही, पण हा लॉ ऑफ द लँड झाला हा निकाल. कारण 3 जजेसचं बेंच यांनी तो निकाल दिला. त्याच्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, जिथे जिथे हे आरक्षण आहे तिथे तिथे ते बाधित होणार आहे. त्यामुळे एकट्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा देशाचा प्रश्न आहे. मोदी साहेबांना ते मांडण्यात आल्यानंतर त्यांना सुद्धा नाही म्हटलं तर आश्चर्य वाटलं असं सांगतात मुख्यमंत्री वगैरे. आता प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार, फक्त एकच गोष्ट घेऊन की हा डाटा आम्हाला द्यावा, अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं भारत सरकारला सांगावं. भारत सरकारला सांगावं की हा डाटा त्यांना द्या. याचं कारण आमच्या निवडणुका पुढे आल्या, जवळ आल्या, सुरू झाल्या काही, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं डाटा असल्याशिवाय आरक्षण नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाधित होत आहेत. मग इलेक्शन पुढे तरी ढकला, किंवा हा निर्णय जो आहे हा 2-4 वर्षाकरता तहकूब करा, तोपर्यंत कोविड गेल्यानंतर आम्ही हा डाटा गोळा करून देऊ. नाहीपेक्षा जर केंद्रांकडून तो आला ताबडतोब, तर आजच तो प्रश्न 8 दिवसामध्ये सुटकीसारखा तो प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की केंद्रानं हा डाटा द्यावा. आता या बाबतीमध्ये दुर्दैव असं आहे की
आमच्या विरुद्ध BJPचं काही लोक जे आहेत आरोप करतायत. मला त्यांचं सांगणं आहे की मी तुमच्या त्या आंदोलनाचं स्वागत करतो की OBC-साठी तुम्ही आंदोलन करा, स्वागत करतो आहे. मागण्या तुम्ही मागताय, मांडा, आम्ही तुमचं स्वागत करतो. पण आरोप मी काय हे सगळं काय बोलणार नव्हतं. मी पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की मी त्यांचं स्वागत करतो आहे. त्यांच्या ज्या दिवशी त्यांचे आंदोलन झालं त्या दिवशी मी हे सुद्धा सांगितलं की मी फडणवीस साहेबांना फोन करून सांगितलं की हा देशाचा प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, तुम्ही मोदी साहेबांशी बोललं पाहिजे. आमचं तर म्हणणं असं की चला तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली येतो मोदी साहेबांकडे, घ्या हा डाटा. तुम्हाला OBCची काळजी आहे, आम्हालाही OBCची काळजी आहे. पण तुम्ही जे त्यावेळेला करू शकलात नाही 5 वर्षामध्ये, वेळ असताना आणि आयोग असताना, ते आम्ही आता आज कोविड चालू असताना आणि परत भारत सरकारनं आणखीन कळवलं की हा तुमचा जो डेल्टा+ व्हेरियंट नवीन आलेला आहे आणि अतिशय धोकादायक आहे, अशा प्रकारचे जे आहेत ॲडवायझरीज कालच महाराष्ट्र सरकारला भारत सरकारने पाठवलं. त्या निवडणूक घ्यायच्या तरी कशा आता, आणि घेतल्या तरी आरक्षण आम्हाला मिळणार तरी कसं. आणि म्हणून माझी विनंती आहे की ठीक आहे, माझ्या विरोधात आता काय नाव ते बावनकुळे, पंकजाताई, आता चांगली गोष्ट आहे. BJPनं OBC लीडर्स जे आहेत ते आता पुढे केलेले आहेत, ते बोलत आहेत. जरी त्यांच्यावर अन्याय जरी झाला, तिकडं द्या, नका देऊ, अमुक तमुक याचा आता त्याच्यात मी जात नाही, तरीसुद्धा आज त्यांना BJPने पुढे केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्यांना सांगतो बोला, परंतु आरोप करताना माझ्यावर हे कागद जे आहेत ही काही खोटी बोलत नाहीत. आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की कोणी कुणाच्या घरात जाऊन आज डाटा गोळा करू शकत नाही. मागच्या वर्षी तर लॉकडाऊन होताच, मागच्या वर्षीसुद्धा ही गोष्ट शक्य नव्हती, आणि जेव्हा शक्य होती त्यावेळेला तुम्ही ती केली नाही. आता प्रश्न तुम्ही नक्की विचारा, मग आता या निवडणुका लागल्या त्याचं काय. आता निवडणुकीमध्ये लागल्या त्याच्याबद्दल काल मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली किंवा आरोग्य खात्याने आमच्यासमोर प्रेझेंटेशन दिलं. डेल्टा+ व्हेरियंट जो आहे तो महाराष्ट्रात सुरू झाला जोरात, त्याच्यापासून काळजी घ्या. परत जी संख्या रुग्णांची कमी होती ती आता परत थांबलेली आहे. नाशिकमध्ये आजच मी मीटिंग घेतली VCवर, ते म्हणाले थांबले असं नाही, परत 100-200 वाढायला लागले. आता या अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मंत्रिमंडळ किंवा निवडणूक होणार कशा आहेत. बंगालमध्ये निवडणूक झाली, तिथे करोना वाढला. परत सुप्रीम कोर्टासहित सगळ्यांनी अनेक लोकांनी त्याच्यावर बोट ठेवलं. आणि आता ह्या निवडणुका कशा घ्यायच्या. त्यावेळेला जे आहे कुंटे साहेब म्हणाले की बा आम्हाला काय विचारण्यात आलं नाही, आणि ही निवडणूक घेणार कशी काय, कोण घेणार, आणि त्याच्यातून करोना वाढला तर करायचं काय. त्याच्या अगोदर त्यांचे काही वर्ग घ्यायचे असतात, कशासाठी निवडणुका घ्या, काय करा वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत, प्रचार कसा करणार, या अनेक गोष्टींमध्ये आज निवडणुका घेता येणं शक्य आहे का याचा विचार आम्ही सांगितलं तुम्ही करा. आणि त्याप्रमाणे ते बोलतात इलेक्शन कमिशन बरोबर. माझं म्हणणं एवढंच आहे की पुन्हा एकदा की सर्व पक्षांनी आपण एकत्र येऊन हा OBCचा लढा लढला पाहिजे. OBCचं आरक्षण मिळालेलं जे आहे, चाललेलं आहे. OBCचं आरक्षण सगळ्या कोर्टाने, सुरुवातीला 9 न्यायाधीशाच्या बेंचने, नंतर K. कृष्णमूर्तीच्या वेळेला 5 न्यायाधीशाच्या बेंचने, आणि सध्याच्या खानोलकर साहेबांच्या 3 जजेसच्या बेंचने मान्य केलं की आरक्षण मिळायला पाहिजे. फक्त त्यांनी सांगितलं हा ट्रिपल टेस्ट जे आहे त्याच्यातून तुम्ही जा, म्हणजे जनगणना वगैरे जे काय करायचं एम्पिरिकल डाटा वगैरे. तर आरक्षण रद्द झालं असं नाही, त्यांनी सांगितलं की हा डाटा द्या. आणि म्हणून डाटा गोळा होईपर्यंत जे आहे आमचं म्हणणं असं आहे की OBCचं नुकसान होऊ नये म्हणून या निवडणुका थांबल्या तरी पाहिजे, किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला थोडंसं आणखीन काही वर्षासाठी, 1-2 वर्षांसाठी परिस्थिती बदलेपर्यंत थांबवला गेला पाहिजे, स्टे आला पाहिजे. धन्यवाद. आता वाटूया तुम्हाला आम्ही हे सगळं वाटतो, पटदिशी वाटा सगळ्यांनी एक एक एक, म्हणजे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारूच शकतो.
आवाज न करता वाटता आलं तर फार बरं होईल. 2-4 लोकांनी घेऊन 2-4 मिनिटांमध्ये वाटता येईल. काय ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हा विषय मला या हातात असताना 3 ते 4 महिन्यात हे पूर्ण करणार. 5 वर्ष तुमच्या हातात होता. 5 वर्ष तुमच्या हातात होता, केंद्र सरकारच्या हातात होता. आम्ही मागितलेली जनगणना झाली, त्याचा सगळा रिपोर्ट आयताच बीजेपी सरकारच्या हातामध्ये दिल्लीत गेला. 2017ला केस झाल्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला कल्पना होती की हा के कृष्णमूर्ती ट्रिपल टेस्ट जे आहे केस लागू होते आहे, आपल्याला तिकडून डाटा आणि म्हणून तुम्ही डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. परंतु केंद्राने तुम्हाला डाटा तो दिला ना, आणि केंद्राने तो डाटा दिला नाही. अगोदर तुम्ही जर त्याच्यावर हालचाल केली असती, तुमच्याकडे आयोग होता ना, ताबडतोब 2 महिन्यामध्ये करायचं होतं ना, त्यावेळेला केलं नाही. आणि आता तुम्ही म्हणता की माझ्या हातात त्या 4 महिन्यात करतो. माझं म्हणणं आहे की 4 महिन्यात नाही, तुम्ही 4 दिवसात करू शकता. चला मोदी साहेबांकडे घेऊन या डाटा, आम्ही येतो तुमच्याबरोबर. 4 महिने कशाला पाहिजे तुम्हाला? 4 दिवसात हा डाटा आला, प्रश्न मिटला. एक भाजपने दुसरं सुद्धा असं म्हटलंय की ओपनच्या जागांवरती आम्ही ओबीसी उमेदवार देऊ. तो भाग वेगळा आहे. आमचं म्हणणं आहे की इलेक्शनच थांबवा, असं माझं म्हणणं आहे. इलेक्शन झाल्यानंतर मग काय करायचं व्हायचं झालं तर काय करायचं तो पक्ष आमचा निर्णय, आम्ही निर्णय घेऊ ना. पण त्यापेक्षा तुम्ही आता जर आलात ताबडतोब, अगदी उद्या आज डाटा काय किती आहे तयारच आहे सगळं, त्याने तो दिला की आपलं काम सुरू. नाही, 2 गोष्टी. एक तर तो डाटा ताबडतोब मिळाला पाहिजे, जो 1 दिवसात सुद्धा मिळू शकतो. फडणवीस साहेबांना त्यांनी पत्र पाठवलेली आहे, त्याच्यासाठी तर पत्र पाठवली. ही पत्र कशासाठी पाठवली तुम्हाला देतो, दिली आहेत ती. मग माझं म्हणणं असं आहे की 2 मार्ग. काय आम्हाला मार्ग आहे? त्यांच्याकडून डाटा घेणं किंवा सुप्रीम कोर्टाला सांगणं की तुम्ही त्याप्रमाणे भारत सरकारला सांगा, आदेश द्या की यांची जी अडचण निर्माण झालेली आहे, हा डाटा हे काही यातही राष्ट्रीय संपत्ती झाली, याच्यात लपवण्यासारखं काय आहे? पब्लिक डोमेनमध्ये द्या ना तुम्ही, किती काय असेल. तर ते नाही झालं तर आम्ही सुप्रीम कोर्टात विनंती करणार आहोत की त्यांना सांगा आम्हाला डाटा द्या, किंवा मग तोपर्यंत जे आहे आम्ही जरा कोविड दूर होईपर्यंत हे इम्पिरिकल डाटा आम्ही गोळा करू शकत नाही. भारत सरकार करू शकत नाही जनगणना, तर आम्ही कसं काय करणार आहोत? आम्हाला वेळ द्या. चंद्रकांत पाटलांचा असा आरोप आहे की सुप्रीम कोर्टाने 15 वेळा हिअरिंगमध्ये सांगितलं डाटा जमा करण्यास, मात्र राज्य सरकार 15 वेळा सुप्रीम कोर्टाने सांगितलं डाटा जमा करण्यासंदर्भात, मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केलं. म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे असा निर्णय घ्यावा लागला. हो, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. 15 वेळा सांगितलं असेल, त्याच्यामध्ये प्रयत्न केले ना. आमच्या देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले, असीम गुप्तांनी प्रयत्न केले, पंकजाताई मुंडे साहेबांनी प्रयत्न केले ना. असं थोडंच आहे. आम्ही ते गेल्यानंतर आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही हे प्रयत्न सरकारनं केलेलेच आहे, तुम्ही त्यांना सांगा. प्रयत्न केले ना, असे थोडेच आहेत. आणि आज तो डाटा मागच्या वर्षी 1 नाही 2 नाही 4 वेळा त्यांनी सांगितलं. कसा काय डाटा गोळा करणार होतो आपण? शक्य होतं नाही. जे अशक्य होतं, आज सुद्धा जे अशक्य आहे ते त्यावेळेला कसं काय शक्य होणार होतं? नाही, त्यांच्या लक्षात येते की नाही काय माहिती. हा डाटा जर मिळाला नाही तर सगळ्या देशातील ओबीसीचं आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण, हे धोक्यात आलं ना. हे त्यांच्या लक्षात कोणीतरी आणून द्यायला पाहिजे. तसं ते मुख्यमंत्र्यांनी आमच्या सांगितलं त्यांना की माझ्या देशाला लागू झाला आता कायदा. त्यामुळे या बाबतीमध्ये मी फडणवीस साहेबांना स्वतः सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यामध्ये पावलं उचला, कारण तुमच्या राज्यांना, तुमच्या पण सगळ्या ओबीसी जे आहेत तुमच्यावर असलेले सगळ्यांना हा कायदा लागू झाला. आता हे ट्रिपल टेस्ट आणि हे सगळा जो आता खानविलकर साहेबांनी जे सांगितलं तोपर्यंत हे सगळं थांबणार आहे. आणि म्हणून मी सांगितलं ताबडतोबीचा उपाय काय,
तर त्यांच्याकडून केंद्रातून डाटा घेणं किंवा मग थोडा वेळ देणं. सर तुम्ही म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करावी, आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये हो तयार आहे. तर तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणार आहात का? किंवा भेटायला मी फोन केला ना काय, आणि त्यांचं तुमचं मी भेटायला गेल्यानंतर ते येणार असतील तर मी रोज सकाळी जाऊन बसायला तयार आहे त्यांच्यावर. मला ओबीसीचं जे आरक्षण टिकवायचं आहे, संपला विषय. आणि या बाबतीमध्ये ते त्यांचं नेतृत्व मान्य आहे, ते म्हणाल त्यावेळेला मी जायला तयार आहे. फोनवर तुम्ही बोललेलोच आहे. त्यांनी सांगा भुजबळ या दाखवा काय करायला पाहिजे, चला मी जातो ताबडतोब इथून उठलो की चाललो. मला याच्यामध्ये अजिबात राजकारण आणायचं नाही. श्रेय सगळं त्यांनी घ्यावं, पण डाटा त्यांनी दिल्लीतून आणावा. सर, भाजप 1000 ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे की सत्ताधारी मंत्र्यांना जे ओबीसी मंत्री आहेत सत्ताधारी, त्यांनाच आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. त्यांना तुमच्यामुळे आली म्हणून आंदोलन करण्याची वेळ. कारण तुम्ही पाठवलेली पत्र, एक नाही 10 पत्र, ती कचऱ्याच्या टोपलीमध्ये केंद्र सरकारने फेकून दिली, तुमच्या पक्षाच्या सरकारनं. त्याच्यामुळे ही वेळ आली. सर, फडणवीसांनी असं देखील सांगितलंय, जिकडे चाह कोण बोलतंय? हां, जिकडे चाह तिकडे राह, आणि या जिकडे चाह तिकडे राह असं देखील म्हटलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे या सरकारमध्ये त्याची इच्छा नाहीये आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा प्रश्न असं देखील म्हणतात. हां, जहा चाह वहाँ राह. म्हणजे तुमच्या मनामध्ये आणि बीजेपीच्या मनामध्ये चाह नाही आहे. कारण तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही डाटा तुम्हाला मिळाला नाही तर आम्हाला कसा मिळणार. म्हणजे तुमच्या मनात चाह नाही आहे, म्हणून तुम्हाला राह सापडली नाही, म्हणून आता आंदोलनाच्या राहावर तुम्हाला जावं लागतंय. सर, एक दुसरा मुद्दा, एक राजकीय प्रश्न असा आहे की आता भाजपची कार्यकारिणीची बैठक झाली आहे, त्यामध्ये एक ठराव पास झाला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की अजित पवारांची सीबीआय चौकशी करावी. हे बघा, ओबीसीच्या प्रश्नावर मी ही मीटिंग घेतलेली आहे. आता बाकीच्या प्रश्नावर मी काहीही इथे आपल्याला बोलू शकणार नाही. ज्या गोष्टी मला माहिती नाही, मी रात्रंदिवस याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला मला वाटतं सगळ्यांना या कॉपीज मिळाल्या असतील. माझी विनंती राहणार आहे की याचा अभ्यास करा. तुम्ही सांग, उगीच आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. आणि ते तुम्ही आंदोलन जरूर करा की याच्यामध्ये मार्ग निघाला पाहिजे म्हणून आरोप. म्हणून आम्ही समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगैरे आम्ही जे काही आंदोलन करतो आहोत ते आक्रोश मोर्चा म्हणून करतो आहोत. आम्ही कोणावर हल्ला करत नाही. आम्ही असं नाही म्हटलं की केंद्र दोषी आहे म्हणून केंद्राच्या विरुद्ध नाही. आम्ही अजूनही आमचं म्हणणं आहे की आमचा आक्रोश आहे की केंद्राने करा, कोर्टाने करा, पण आमचं आरक्षण टिकवा. एवढंच आमचं म्हणणं. आम्ही कोणावर दोषारोप करत नाही आहे. फक्त त्यांनी जे आहे सतत छगन भुजबळचा राजीनामा, यांनी यांचा राजीनामा, यांनी ह्या सरकारनं चुकवलं, यांनी चुकवलं आणि त्यांनी म्हणून तुम्हाला हे सगळे कागद मला तुमच्या पुढे आणावे लागले. नाही तर मी हे कशाला हा उपद्व्याप केला असतं. मला काही आवश्यकता नाही. सगळे एकत्र येऊन काम करावं. आरोप प्रत्यारोप झाले म्हणून मला ही बाजू माझी मांडावी लागली. पण हे सगळं बाजूला सारून माझी आजही त्यांना विनंती आहे की तुम्ही जो आहे याच्यामध्ये पुढाकार घ्या, दिल्लीला चला, आम्हाला घेऊन चला, ना तर तुम्ही स्वतः जा आणि डाटा द्या. सर, आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार डाटा देत नाहीये. फडणवीसांना नाही दिला आणि आपल्याला पण नाही दिलं. मग आपण कोणाची वाट पाहतोय की त्यांनी डेटा द्यावा, डाटा द्यावा. मग आपण सुप्रीम कोर्टमध्ये काय नाही. पण चालू ना, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये 2-4 दिवसामध्ये आमची ती केस दाखल होईल. कारण या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो, काय निकालात म्हटलेला आहे. आणि त्याप्रमाणे आता आम्ही फक्त ह्या निकालावर जास्त न जाता आम्ही फक्त एवढंच म्हणणार आहोत की आम्हाला डाटा देण्यासाठी केंद्र सरकारला सांगा. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते का सांगा, तर ही आमची अडचणी आहे. जाणार 100%. आणि त्याच्या अगोदर फडणवीस साहेबांनी आणला तो डाटा, मग जाणार नाही. दर्शक, धन्यवाद सगळ्यांना. एक मिनिट, काय? हाँ, हिंदी में किती मिनटं बोलायचं आहे? 5 मिनिट. जरा बाकीचे शांत बसा. ऐसा है कि भूतपूर्व प्रधानमंत्री वीपी सिंह साहब ने मंडल आयोग का स्वीकार करने की घोषणा करने के बाद महाराष्ट्र में जो है
हम लोगों ने एक रैली ली समता परिषद के माध्यम से। पवार साहब मुख्यमंत्री थे और हमने कहा कि हमको आरक्षण चाहिए, और पवार साहब ने 1 महीने के भीतर ये शिक्षा में, नौकरियां में और राजकीय पॉलिटिकल आरक्षण दिया। उसके बाद ये हुआ कि 2010 में के कृष्णमूर्ति एक केस हुई, उसमें 5 जजेस सुप्रीम कोर्ट के बैठे थे। उन्होंने कहा कि ये आरक्षण जो है पॉलिटिकल आरक्षण है हमें मंजूर है, मगर उसके लिए ट्रिपल टेस्ट की जाए। क्या वो टेस्ट है कि एक आयोग निर्माण किया जाए जो एम्पिरिकल डाटा जो है, संख्या कितनी है, उनकी क्या व्यवस्था है रहने की, खाने की, पीने की, नौकरियां, शिक्षा, सब बारे में मालूमात हो जाए, इसलिए वो जमा किया जाए वो सब सारा डाटा। दूसरी टेस्ट क्या है कि हर ब्लॉक में जो है पहले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, उनकी संख्या के प्रमाण उनका आरक्षण तय किया जाए, और जो बाकी रहेगा वो ओबीसी को दिया जाए। और तीसरी टेस्ट, ये सब जो है 50% के ऊपर नहीं जाना चाहिए। मतलब अगर 40% अगर ट्राइबल, आदिवासी और शेड्यूल कास्ट है तो 10% मिलेगा ओबीसी को, 20% यह है तो 27%, 30% भी मिलेगा। तो ये उन्होंने कहा, मगर इसमें इंपॉर्टेंट क्या था कि डाटा जमा करना। तो इसके लिए जो है हम लोग, समीर भुजबल एमपी थे, मेंबर पार्लियामेंट सांसद थे, हम सब लोग सुप्रीम कोर्ट गए कि अब आने वाला जो जनगणना जो है, सेंसस है, इसमें इस बात को लिया जाए, ऐसा आप भारत सरकार को कहो कि डाटा जमा किया जाए और दिया जाए, ताकि जो है के कृष्णमूर्ति केस जो है उसके बारे में जो एक जो ट्रिपल डाटा की जो उनकी जो मांग है वो पूरी हो जाए। साथ साथ समीर भुजबल जी ने क्या किया कि एक अशासकीय प्रस्ताव तैयार किया, मुंडे साहब को साथ लिया। मुंडे साहब ने जो है बिना पार्टी को पूछे, बीजेपी कहा कि नहीं ये होना चाहिए, और फिर वो और हम लोग, फिर जो शरद यादव हो, लालू प्रसाद यादव हो, दूसरे जो है मुलायम सिंह हो, ममता हो, मायावती हो, इस सब लोगों को मिले और एक 100 MPs का एक प्रभावशाली गठ निर्माण हुआ। पवार साहब ने ये सब देखा। पवार साहब ने मंत्रिमंडल में जाके, वो मंत्री थे भारत सरकार के, उन्होंने कहा कि ये जनगणना होनी चाहिए। प्रणब मुखर्जी साहब ने आकर पार्लियामेंट में कहा कि जनगणना होगी। अब जब जनगणना होगी कहा गया तो हमने सुप्रीम कोर्ट से हमारी केस जो है निकाल दी। जनगणना हुई, मगर हर 10 साल के बाद जो सेंसस कमिश्नर जो जनगणना जो करता है उन्होंने नहीं की। वो जनगणना जो है ग्राम विकास डिपार्टमेंट और शहर विकास डिपार्टमेंट के माध्यम से हुई। अब जब वो हुई तो उसका रिपोर्ट करीबन 2014 में भारत सरकार को मिला। अब 2014 में भारत सरकार, वहाँ मोदी साहब उधर बैठे। 2017 में जो हमारे महाराष्ट्र में 25 साल से आरक्षण लागू था ओबीसी का पॉलिटिकल, उसके ऊपर एक किसने केस डाली कि भाई ये ट्रिपल टेस्ट को नहीं मानता, के मुताबिक नहीं हो रहा है और इसके लिए कुछ किया जाए। फडणवीस साहब जो है मुख्यमंत्री थे, उन्होंने 2 साल तक कुछ नहीं किया। 31 जुलाई 2019 को एक अध्यादेश निकाला उन्होंने, मगर उसमें भी क्या था कि हम ओबीसी के लोक संख्या के जो प्रमाण मानकर उस ढंग से उनको आरक्षण देंगे। अब इसका मतलब है कि जनगणना होनी चाहिए। जब ओबीसी की जनगणना तुम्हारे पास नहीं है तो फिर वो अध्यादेश क्या करेगा काम। वो उनके ध्यान में आया 31 जुलाई को अध्यादेश। 1 अगस्त 19 को उन्होंने तुरंत जो है नीति आयोग को लिखा। वहाँ के सेक्रेटरी थे असीम गुप्ता, उन्होंने लेटर लिखे। पंकजाताई मुंडे, वो ग्राम विकास डिपार्टमेंट की मिनिस्टर थी, उन्होंने लेटर लिखे। उन्होंने जो है रजिस्ट्रार जनरल ऑफ सेंसस इंडिया, उनको लिखा।
उन्होंने कहा ये सारा डाटा जो है हमने सोशल जस्टिस डिपार्टमेंट को भेज दिया, उनसे लिया जाए। सोशल जस्टिस को भी लेटर लिखा गया, पंकज मुंडे ने भी लिखा, थावरचंद गहलोत को लिखा, रामदास आठवले को लिखा। उन्होंने कहा कि ये डाटा हम नहीं दे सकते, हमारे पास नहीं है, हम नोडल एजेंसी नहीं है। अब ये जो है ये खेलते रहे, वो डिपार्टमेंट बोले इधर, ये डिपार्टमेंट बोले उधर, डाटा मिला नहीं। अब ये देखिए जब डाटा उनके पास है फिर भी उन्होंने जो इनको दिया नहीं। फडणवीस साहब उनके सारे लोगों ने कोशिश तो की। अच्छा 2-3 साल के पहले से वो केस थी चालू थी, तब उनको कोशिश करना था और वो नहीं दे रहे थे। तब आयोग था, ओबीसी आयोग, कोविड नहीं था, कोरोना नहीं था, वो कर सकते थे, जनगणना नहीं की। अब अंत में जो है वो गए और हम लोग जब आए सत्ता में बैठे और कोविड चालू हो गया। अब मुझे बताइए आयोग भी होता तो क्या जनगणना होती? पॉसिबल नहीं है, अशक्य है। क्योंकि आप देखिए जो 10 वार्षिक अब 10 साल के बाद जो जनगणना होती है भारत सरकार, वो भी अभी तक शुरू नहीं हो पाई। क्यों? कोविड में कौन किसके घर पर जाएगा और ये डाटा जमा करेगा? तो हम भी कुछ नहीं कर सकते, आज भी नहीं कर सकते, आयोग है नहीं कर सकते हैं। और जब तक ये डाटा नहीं है हमारे पास तब तक ओबीसी का आरक्षण रोका गया है। सिर्फ महाराष्ट्र में नहीं, ये 3 सुप्रीम कोर्ट जज का बेंच का जजमेंट है, ये पूरे देश को लागू हो गया, लॉ ऑफ द लैंड हो गया। अब सिर्फ महाराष्ट्र में जहां जहां ये पॉलिटिकल आरक्षण होगा वहां ओबीसी को आरक्षण नहीं मिलेगा जब तक ट्रिपल टेस्ट पूरा नहीं होता। और ट्रिपल टेस्ट में महत्वपूर्ण क्या है? डाटा, एम्पिरिकल डाटा, डाटा जो केंद्र सरकार के पास है। तो अब मुख्यमंत्री हमारे ठाकरे साहब, अजीत दादा पवार, अशोक चौहान सब गए थे, मोदी साहब को उन्होंने बताया, वो सारे कागजात दिए और उन्होंने कहा कि डाटा दे दो। मोदी साहब को शायद कान पे एक बात नहीं गई थी, उनको भी कहते हैं कि वो भी अचरज से देखते रहे कि क्या होगा ये। अब भी हमको हमारा कहना है, फडणवीस साहब को हमने फोन किया था कि भाई एक आपस में जो है पॉलिटिकल लड़ाई लड़ने की बात नहीं है। आप ओबीसी के प्रेमी हैं, हम तो ओबीसी के लिए मरना चाहते हैं। चलो तुम इसमें जरा अगुवापन ले लो, आगे कदम डालो, मोदी साहब के पास तुम जाओ, हमको लेके चलो, या आप अकेले जाओ, डाटा लेकर आओ, तुरंत जो है इसका जो फैसला हो जाएगा, मैटर खत्म हो जाता है, ओबीसी को आरक्षण मिल जाएगा। ये हमने खुद बोला उनको। और अभी आज भी बोलना चाहता हूं मैं कि आप ये इल्जाम लगाने की बात करके कुछ फायदा नहीं। अगर सच्चे दिल से आप ओबीसी का भला चाहते हैं तो इस आरक्षण को बचाने के लिए ये डाटा लाना आपके हाथ में है, आपको करना चाहिए। हमने तो जो है तब 94 में 1994 वीपी सिंह साहब ने जब मंडल आयोग एक्सेप्ट किया, मान लिया, तभी पवार साहब के से गुजारिश की थी कि महाराष्ट्र में लागू किया जाए। पवार साहब ने तुरंत किया। अब वो जो है 27 साल के बाद वो पॉलिटिकल आरक्षण, शिक्षा का और नौकरियां का आरक्षण नहीं, जॉब्स और शिक्षा, एजुकेशन, इसको धक्का नहीं लगा है पॉलिटिकल आरक्षण। मतलब आज इसको धक्का लगा है, कल उसको धक्का लगेगा। और ये ओबीसी में जो है ये नोमैडिक ट्राइब्स, वीजेएनटी, बहुत सारे कास्ट आते हैं। कल मैंने गिना करीबन सारे जो छोटे छोटे कास्ट जो है करीबन 500 कास्ट जातियां है जिसको यह आरक्षण जो है 27% पॉलिटिक्स में मिल गया है। क्योंकि 54%
जनता ओबीसी की है देश में, ये समझा गया है और उसके हिसाब से उसका आधा 27% जो है आरक्षण दिया गया है। तो हम चाहते हैं कि भाई एक दूसरे के ऊपर जो है कीचड़ उछालने से कुछ फ़ायदा नहीं है। या तो आप चलो, या तो हम तो अभी सुप्रीम कोर्ट में फिर से जा रहे हैं और सुप्रीम कोर्ट को सिर्फ इतनी रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप साहब भारत सरकार को आदेश दे दो कि ये डाटा जो हमको मिले, ताकि जो है ओबीसी का सिर्फ एक महाराष्ट्र में 56,000 जगह जो है ग्राम पंचायत से लेकर मेयर महापौर तक, जिला परिषद के अध्यक्ष, सारी जगह 56,000 ये बाधित हो रही है, उनका आरक्षण चला जा रहा है। तो इसके लिए इसका अगर रोकना है तो वो डाटा, एम्पिरिकल डाटा जो है जनगणना का, उसकी आवश्यकता है। भारत सरकार मेहरबानी करे और वो डाटा जो है अगर दे दे तो जो है ये भले आज दे, कल दो, 4 दिन के बाद दो, जो देना है दे दो भाई, हमको जो है हमारा सवाल हल हो जाएगा, पूरे देश का सवाल हल हो जाएगा। नहीं, अभी बात यह है, कल कैबिनेट का मीटिंग हुई, मंत्रिमंडल की मीटिंग हुई, उसके पहले जो है हमारी चर्चा के पहले जो है ये जो अपना हेल्थ डिपार्टमेंट है, उन्होंने कहा कि एक कोरोना बाधित संख्या जो है कम होती थी, अब वो रुक गई है, कम नहीं हो रही है, बल्कि थोड़ा फिर से बढ़ रही है। और उन्होंने कहा कि भारत सरकार से सूचना मिली है कि ये डेल्टा प्लस वेरिएंट ये महाराष्ट्र में आया है और बहुत धोखादायक है, बहुत जल्द, बहुत फास्ट वो स्प्रेड होता है। इसके लिए आपको कदम उठाना चाहिए। तो सारे मंत्रीगण यही बोले कि भाई इलेक्शन जो है, इलेक्शन कमीशन ने डिक्लेयर किया, लेंगे कैसे? जो पंढरपुर को जाने वाले लोग हैं उनको भी आप परमिशन नहीं देते हैं। विधानसभा जो है 2 दिन में अपन ख़त्म करते हैं क्योंकि कोविड का जो है बढ़ावा हो रहा है। तो ऐसे हालत में किसी के घर जाना, वोट मांगना, लोगों पर काम पर लगाना, इलेक्शन ड्यूटी पर लगाना, और इससे शायद फिर कोरोना का प्रचार प्रसार होवे, तो फिर इसकी जिम्मेदार कौन? तो इसके लिए इलेक्शन को कोई डरता नहीं है, मगर सारे ग्राम पंचायत से लेकर बहुत सारे इलेक्शन जो है 6-6, 8-8 महीने अगले साल तक जो है आगे ढकेल दिए हैं। तो फिर ये इलेक्शन काहे के लिए? ये सवाल सारे मिनिस्टर लोगों ने उठाया। अब जो हमारे चीफ सेक्रेटरी जो है वो बात कर रहे हैं, उनसे क्या किया जाए। धन्यवाद आप सबको, आपने समय निकाला, बहुत बहुत शुक्रिया। कोर्टामध्ये आपण जसं म्हणाला सरकार म्हणून पिटिशन दाखल करणार, केंद्र सरकारला आदेश द्या, केंद्र सरकारला डेटा